पावसानं आताशी जरा उघडीप दिली होती. रडून रडून सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. जणू ढगांना झालेल्या दुःखाचा डोंगर नेवण्यासाठी ते धायमकलून रडले असावेत. ढगांनी जमिनीजवळ आपले दुःख व्यक्त करून मन मोकळे केल्यामुळे जमिनीही सुखावल्या होत्या. नेहमी आपले अश्रू दाबून ठेवणाऱ्या, डोळ्यांच्या कडांपर्यंत आलेल्या अश्रूंना खाली न पडू देणाऱ्या ढगांवर जमिनी नेहमी रुसून असायच्या. सुरकुतल्या चेहऱ्यांनी ढगाच्या दुःखाची सांगता ऐकण्यासाठी त्याची वाट बघायच्या. पण यावेळेस मात्र ढगांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. कदाचित जमिनींना त्यानं आपलंसं मानलं असावं. निसर्ग हा या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतो. पण माणूस, गावात पाऊस असो अथवा नसो, निवडणुका या कायम चालू असतात. निवडणुका चालवणाऱ्या लोकांना ना ओला दुष्काळ असतो, ना सुका कोरडा दुष्काळ असतो. त्यांच्यासाठी फक्त मतांचा दुष्काळ महत्त्वाचा, आणि तोही फक्त समोरच्याच पार्टीत पडावा असं त्या प्रत्येक पार्टीला नेहमी वाटत असतं. असं म्हणतात, प्रत्येक माणसात काहीतरी कौशल्य हे असतंच, फक्त ते ओळखण्यासाठी तो अनेक संध्यांची वाट पाहत असतो. इथं संध्यांची हे यासाठी म्हटलं कारण बऱ्याचदा माणसाला एका संधीत त्याचं कौशल्य ओळखता येत नाही. ज्याला ते ओळखता येतं तो कदाचित नशीबवानच. असंच हे निवडणुकांचं पेव फुटलं एका कनसेवाडीत. निवडणुकीसाठी दोन्ही पार्ट्या या तयारच होत्या. एका पार्टीचे नेते होते आबालाल, जे नेहमी आपल्याच तंद्रीत असायचे, कायम घुम्यासारखे बसलेले असायचे. समोरचा कोणी बोललेला तरच बोलायचे. त्यांचा आपला ठेका निराळाच होता. गल्ली बोळातूनही फिरताना त्यांची एका हाताची घडी आणि दुसऱ्या हाताचे मिशीवर बोट असायचे. डोळे मात्र गरागरा फिरवायचे. समोर जे जे दिसेल ते ते डोळ्यात सामावून घ्यायचे. आता दुसरे नेते होते काबालाल. या आबालाल आणि काबालाल नावांची फार मजा. समजा आबालाल पार्टीत एखाद्या विषयावर चर्चा चालू असली, पण त्यातले काही मुद्दे गावकऱ्यांच्या लक्षात आले नाहीत, तर ते आबालाल यांना म्हणायचे, आबा, हे असं का बा? घाईघाईत तो गावकरी का नंतर थोडी विश्रांती घ्यायला विसरायचा. तो बिचारा गावकरी तरी काय करणार? त्यालाही विचारायची घाई झालेली असायची. मग मात्र त्या काबालालच्या नावातील काबा चर्चेत आल्यामुळं आबालालचा चेहरा लालेलाल व्हायचा. आपण केलेली चूक मात्र गावकऱ्यांच्या लवकर लक्षात यायची नाही. हां, तर काबालाल हा जरा चांगला नेता होता. चांगला म्हणजे बरा. तो परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास एका दिवसात करत नव्हता. तो पूर्ण करण्यासाठी तो आधीपासून कामाला लागायचा. त्यासाठी त्याचं नियोजन ठरलेलं असायचं. तो बऱ्याच गोष्टी ठरवून करायचा. मनात नसल्या तरी निवडणुकीसाठी त्याला त्या कराव्या लागायच्या. एका मतासाठी तो गरिबाचे पाय धुवून पाणी प्यायलाही मागे पुढे बघणाऱ्यातला नव्हता. खरं तर तोही होता खवीसच, पण काय करणार ना. गरिबांसारखा तोही कष्टकरी प्रामाणिक राहिला असता तर त्यालाही पावसाची वाट पाहावी लागली असती. शेतकरी, मजुरी करणारे गरीब लोकांच्या नशिबी नेहमी वाटच पाहावी लागते, कारण त्यांचं पोट हे पावसावरच अवलंबून असतं. ते पूर्णतः त्याच्यावर विसंबून असतात. तो आला तरच त्यांची पुढची कामं. पाऊस येईपर्यंतही ते वाटच पाहत असतात, आणि पाऊस आला तरी वापसा होईपर्यंत त्यांना वाटच पाहावी लागते. त्यापेक्षा राजकारण बरं ना. त्यात उन्हातानात राबावं लागत नाही, उपासमार करून घ्यावी लागत नाही. हां, पण एक गोष्ट आहे, त्यांना जनतेला त्यांच्या तोंडावर गोड व्यवस्थित बोलण्याचे कष्ट तेवढे घ्यावे लागतात. काबालालनं निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती. प्रत्येक गोष्टीचं त्यानं व्यवस्थित व्यवस्थापन केलं होतं. पण आबालालची गत मात्र एक रात की पढाई, फक्त पास होण्यापर्यंतच नाही अशी झाली होती. त्याची तयारी
ही जनतेच्या मनात घर करणं नसून काबालालनं बनवलेली घरं मोडण्याची सुरू होती. आबालाल आणि काबालाल यांचं राजकारण जसं रंगलं होतं तसंच राजकारण रघूच्या घरातही चालू होतं. घरात राजकारण कसं म्हणाल तर असं राजकारण प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी करतच असतं. फरक इतकाच असतो की घरातल्या लोकांनी घरातल्या लोकांच्या हितासाठीच ते केलेलं असतं. पाऊस जरी थांबला असला तरी पत्र्यावरून गळणाऱ्या थेंबांकडे रघु शांत चित्ताने बघत होता. त्याचे डोळे जरी शांत असले तरी त्याचं मन सैरभैर झालं होतं. आता कुठं काम बघावं या विचारात तो होता. घरात जे काही धान्य होतं तेही आता संपत आलं होतं. घरातही बसवत नव्हतं. बसवेल तरी कसं? घरात असणाऱ्या लहान लहान मुलांची वाळलेली तोंडं बघून त्याला कसंसं वाटत होतं. आणि त्याबरोबर घरात हे नाही ते नाही याचं जातं सुरूच होतं. घराबाहेर पडल्याशिवाय ते बंदही पडणार नव्हतं. बायको काही पैसे गाठीच बांधून होती, पण जे होते तेही पैसे तिने खर्च केले असते तर रघु निश्चिंत झाला असता. ते संपेपर्यंत त्याने कामही शोधलं नसतं. यासाठी तिचं हे निराळं राजकारण चालू होतं. कसं हो मग? काय करायचं आता? घरात तर आता काहीच नाही राहिलं, सुवर्णा म्हणाली. रघु कपाळावर आठ्या आणत म्हणाला. काय कर म्हणतीस बाई मग? सुवर्णा म्हणाली. काय करू म्हणजे? बघा की बाहेर जाऊन काय काम मिळते का ते बी आता मॅच बघून देऊ? रघु चिडून म्हणाला. मॅच बघून देऊ म्हणजे? अशी किती कामं दिली आहेस बाई शोधून मला? सुवर्णा समजावणीच्या सुरात म्हणाली. हे बघा, असं चिडू नकासा. लेकरांची तोंड तर बघा कशी वाळून गेल्यात. अगं बघ तू याच, मला काय दिसत नाही व्हय? यावर सुवर्णा म्हणाली. व्हय, सगळं दिसत असेल, नुसतं दिसून काय उपयोग? आता जर काय नाही केलं तर 2-4 रोजात पोरं पटाटा मरतील. एका पायाची मांडी उभी करून आणि डोळे मोठे करून रघु तिला म्हणाला. अगं काय बायच काय बोलायला लागलीयस? जिभला काय हाड तुझ्या? आओ, म्या काय चुकीचं बोलले? तुम्हीच मला सांगा. आपण 1-2 तिथं 4 रोज उपाशी राहू, पण ही लेकरं? एवढं म्हणून तिनं पोरांच्या डोक्यांवरून हात फिरवला. म्या तरी एकटा काय करू? रघुचंही बरोबर होतं. घरात खाणारी 6 तोंड होती, पण कमावणारा तो एकटाच. म्हातारी आई आता काहीही करू शकत नव्हती. ती स्वतःची तेवढी कामं करू शकत होती. हाच तिचा मोठा आधार होता. आता बायको करू शकत होती, पण तिच्या मागही 3 मुलांचं लचांड होतं. 3रं मूल तर अजून अंगावरचं पीत होतं. त्याला सोडून तिला कुठं जाता येत नव्हतं. घरात जिकडं तिकडं शांतता पसरली. कुणी काहीच बोलेना. मुलं तेवढी चुळबुळ करत राहिली. सुवर्णानं शांततेत गुळाचा चहा केला. तो चहा तरी कुठला? चहापत्ती असेल तरच तो चहा, नाहीतर गुळाचं पाणीच. बनवलेला चहा तिनं 2 फुलपात्रात ओतला. एक फुलपात्र सासूबाईंकडे सारलं. म्हणाली, घ्या त्या बाई, जरा बरं वाटल. आणि 2रे फुलपात्र रघुकडे सारले. नुसतं सारून ती गप्प बसली नाही, चुलीकडे वळत स्वतःशीच पुटपुटली. अजून बी मलाच विचारत्यात म्या तरी काय करू म्हणून. सुवर्णाचं हे पुटपुटणं ऐकताच फुलपात्र घेण्यासाठी पुढं केलेला हात त्यानं झडतीशी मागं घेतला. ताडकन उठून बाहेर निघाला. आओ, कुठं निघाला? ते गुळाचं पाणी तरी घेऊन जावा. बस पीत तूच, असं म्हणून रघु बाहेर पडला. पावसानं चिखल झाल्यानं त्यानं पायतानही घातलं नाही. घालून तरी काय उपयोग? ते घालून घालून इतकं झिजलं होतं की 4-6 ठिकाणातून खालची जमीन दिसत होती. तो अनवाणीच निघाला.
बाहेर माणसांची वर्दळही कमी दिसत होती. तो आपल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन बसला. उगाच इकडे तिकडे बघत राहिला. पावसामुळे गेले 15 दिवस हाताला काही काम मिळालं नव्हतं. बिचारा रघु पैशासाठी मिळेल ती सर्व छोटी मोठी कामं करायचा. छोटी कामं असतील तर 30-40 रुपये, एखादं मोठं काम असेल तर 70-80 रुपये त्याला मिळायचे. त्याची गरज असल्यामुळे 5-10 रुपये कमी दिले तरी तो गुमान घ्यायचा, कोणाशी तुंबत बसायचा नाही. त्याची छोटी मोठी कामं म्हणजे कोणाचा किराणा आणून देणं, कोणाची इस्त्री केलेले कपडे घरी पोचवणं, इथंपासून ते कोणाच्या अंगणात आवारात कुत्रं मांजर मेलं की त्याला लांब नेऊन टाकणं, इथंपर्यंतची सर्व कामं करायचा म्हणण्यापेक्षा त्याला ती करावी लागायची. त्याची परिस्थिती त्याच्याकडून करवून घ्यायची. अशा प्राण्यांना लांब गावाबाहेर नेण्याचे त्याला 40 रुपये मिळायचे. त्याचबरोबर 2 दिवसांचा उपवासही घडायचा. त्या प्राण्याची झालेली अवस्था आणि त्यातून येणारा वास नाकातून लवकर जायचा नाही. आजही त्याला अशाच एका कामाचं बोलावणं आलं. तो मनात म्हणाला, काय का असना काम मिळालं. 2 दिवस आपला उपास घडत असेल तर घडू द्या, पण लेकरा बाळांचा उपास घडाय नको. रघु कधी मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या मारुतीकडं, कधी मंदिराच्या छपराकडं, तर कधी आभाळाकडं बघत बसला होता. मंदिराच्या समोरच्या बोळातून सकाराम पळतच आला आणि इकडं तिकडं बघत असलेल्या रघुला हाताने डिवचून म्हणाला, ऐ रघ्या, हिथं बसलायस वय? मगादरनं किती ठिकाणी बघून आलोय, तुझ्या घरला बी जाऊन आलोय, तू तर सापडायचं काही चिन्हच दिसत नव्हतं लेका. रघु म्हणाला, नाही, जरा पावसानं उघडीप दिली म्हणून बाहेर आलो झालं. सका म्हणाला, असं वय वय, का र, काय झालं, असा पळत का आलायस? यावर डोक्यावर हात मारून सका म्हणाला, अरे त्याच्या आईला वय की, अरे ते आबालाल मालक नाहीत का? अरे ते निवडणुकीला उभारल्यात नव्ह? वय वय, त्यांचं काय झालं? रघु म्हणाला. यावर तोंड वेडवाकडं करून सका म्हणाला, अरे लेका, त्याचं काय होणार, त्यो सगळ्यांचं करी. वय खरंच की, रघु म्हणाला. पुन्हा घाई करत सका रघुला म्हणाला, अरे चल चल, त्याच्या घराच्या बाजूला एक कुत्रं मेलंय लेका, 2 दिवस झालेत वाटतं मरून, म्हणून तुला लवकरात लवकर बोलिवलंय. हे ऐकताच रघुच्या पोटात डचमळून आलं. मनात आलं, आता 2 नाही, चांगला 4 दिवसांचा उपास घडल. गपगुमान रात्री बायलीनं केलेलं दामटं खाल्लं असतं तर आणि बरं झालं असतं. सकाळी बी रागारागात तसाच बाहेर पडलो, घोटभर गुळाचं पाणी बी घेतलं नाही. पर जाऊ द्या, आता विचार करून तरी काय उपयोग. असं म्हणून तो सकाबरोबर झपाट्यानं निघाला. आबालाल, त्यांचे लाल गोपाल, घरातली सर्व मंडळी तोंडाला कापडं बांधून उभी होती. हे सर्वजण त्या कुत्र्यापासून चांगले 1 कोस तरी दूर असावेत. सका आणि रघु धावतच आले. त्यांनी काही बोलायच्या आतच आबालाल म्हणाले, अरे जा जा, लवकर जा, ते कुत्रा आधी हितनं घेऊन जा. आबालालनी एकच घाई उडवली. रघुला काय करावं, कुत्र्याला कसं धरावं हे काहीच समजेना. तो म्हणाला, आव आबा, दोरबीर काहीतरी द्या की. अरे तुला कशाला लागतोय अरे दोर, घेऊन जा की तसाच. आबा खेकसून म्हणाले. रघु बरोबर असणाऱ्या सकाला हे बघवलं नाही. त्यानं आजूबाजूला पाहिलं. डाव्या अंगाला लाकडांच्या मोळ्या बांधून त्यांचा ढीग रचून ठेवला होता. त्यानं झटकन एक मोळी खाली खेचली आणि त्याचा दोर आणून रघुला दिला. तो दोर घेऊन रघु कसा बसा त्या कुत्र्याजवळ गेला. भस्कन वास एकदम नाकात शिरला. ओकारी आल्यासारखी झाली.
2 दिवसांचं ते मेलेलं कुत्रं फुगून टम्म झालं होतं. एक टिचकी मारली तरी फुटून जाईल अशा अवस्थेत असलेलं. आपल्या हाताची बाही नाकाला लावून तो चटदिशी मागं आला. पुन्हा साकास त्याच्या मदतीला आला. खिशात असलेलं फडकं रघुला दिलं. त्यानं कसंबसं ते नाकाला बांधलं आणि अर्धे डोळे उघडे ठेवून कुत्र्याच्या पायाला दोर बांधू लागला. पोटात अन्नाचा कण नसूनही त्याला मळमळत होतं आणि त्या कामाचे त्याला 50 रुपये मिळाले. कुत्र्याचा दुर्गंध येत होता, तरीही त्याला बघायला बरीच गर्दी दूरवर जमली होती. त्या गर्दीतच एक काबालालांचा चेला होता. त्या चेल्यानं त्याच्या गुरुदेवांना खडानखडा माहिती सांगितली. काबालाला चांगलं बनण्याची आणखी एक संधी मिळाली. ती संधी तो दौडू थोडीच देणार. रात्रीच त्यानं गावची सभा भरवली. सर्व गावकऱ्यांना गोळा केलं. त्यात रघुही होताच. उलटी करून करून तो बेजार झाला होता. पेंगुळलेल्या अवस्थेत तो तसाच आला होता. सभा सुरू झाली. काबालालच्या एका चेल्यानं प्रस्तावना केली आणि काबालालला बोलण्याचं आवाहन केलं. काबालालने भाषणाला सुरुवात केली. नमस्कार मंडळी, माझ्या गावकरी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की यांनी का बरं सभा बोलावली असेल? काय कारण असेल बरं ह्या सभेचं? खरं तर त्या प्रस्तावनेत सांगायला पाहिजे होतं, पर म्याच म्हणलं त्याला की बाबा, ही महत्त्वाची गोष्ट म्याच सांगणार. तर मंडळी, आज एक घटना घडली. आबालालचं नाव न घेता काबालालनी सांगायला सुरुवात केली. आज कोणाच्या तरी घराजवळ कुत्रं मेलतं. रघु आलाय का? कुठाय रघु? भाषण मध्येच थांबून ते रघुला शोधू लागले. रघु दिसताच पुन्हा भाषणाला सुरुवात केली. या आपल्या रघुला त्यांनी बोलावलं. मला सांगा, तुम्हा जर का त्याचा वास येत असेल तर त्याला नाही का येणार? त्यो बी आपल्यासारखा माणूस आहे ना व? का बरं करावं असं? एवढं बोलून त्यांनी टेबलावर ठेवलेल्या पेल्यातलं 2 घोट पाणी पिलं. म्हणाले, ते काय नाही, त्यो बी माणूस आहे, आपण बी माणूस आहे. माणसानं कसं माणसासारखं राहावं, कुत्र्याची वाट धरू नये. यावर काबालालची मंडळी हसली. गर्दीत बसलेल्या रघुला स्टेजकडं येण्याची खून करत म्हणाले, आतापर्यंत रघुनं जे काय केलं त्यासाठी त्याला एक नारळ, शाल आणि 101 रुपये बक्षीस देऊन सत्कार करणार. आणि यापुढं कुणी बी असलं कुत्री उचलायचं काम करायचं नाही. असं कुठं घडलंच तर त्याची व्यवस्था करू म्हणा आपण. एवढं बोलून त्यांनी रघुचा सत्कार केला. रघुलाही ते बरं वाटलं. पैशासारखे पैसे आले आणि नको असलेलं कामही गेलं. काही वेळात समारंभ संपला. सगळे आपापल्या घरी गेले. रघुच्या घरी मात्र आज सण साजरा झाला. दुसरा दिवस उजाडला. काबालाल उठून बसले. आपण काल खूप मोठं काम केलं असं त्यांना वाटत होतं. ते खूप खुश होते. यंदाची निवडणूक आपणच जिंकणार याची खात्रीच होती त्यांना. इतक्यात त्यांच्या आनंदावर विरजण घालायला त्यांची बायको पळत आली. नाकाचा पदर न काढताच म्हणाली, आओ, असं निवांत काय बसलायसा? उठा उठा, बघा समोर काय मांडून ठेवलंय ते. तिला शांत करत काबालाल म्हणाले, अगं पर झाले तरी काय ते सांग की नीट. नीट आणि काय सांगायचं? आओ, मेलेलं कुत्रं बराबर दरवाजातच पडलं या. पार चेंदामेंदा झालाय. काबालालचं धाबदन आणलं. काय करावं काहीच कळेना. काल आपण मोठं मोठं बोललो खरं, पर त्याची व्यवस्था काय करायची हेच ठरवलं नाही. काबालाल चलबिचल झाले. कसलाही विचारच त्यांना सुचत नव्हता. मनातल्या मनात म्हणाले, मरू द्या ती व्यवस्था. असं म्हणून त्यांनी गड्याला हाक मारली. तो यायच्या आतच मोठ्यांदा म्हणाले, अरे जा जा,
पटकन त्या राघ्याला घेऊन ये.